ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की इथे कोर्टात केस चालू असताना दामिनी वकील बोलते की मधुकर पाटील यांच्यावर एक नाही तर 2 केस चालू आहेत. त्यांनी 2 खुने केलेली केस दिसलेली आहेत, पण त्यांच्याने अशी किती खून केले असेल काय माहित, असं बोलत दामिनी तिचं ओपनिंग स्टेटमेंट देते. तेव्हा अर्जुन जजला सांगतो की मधुकर पाटीलवर जे दामिनी वकीलने जे मधुकर पाटीलवर जे आरोप केले ते चुकीचे आहेत. तेव्हा जज बोलतात की मधुभाऊने हे दुसरं खून केलं, पण त्या बॉडीचं विश्लेषण या कोर्टात दिलं जावं. ते अर्जुन सांगायला लागतं की मधुकर पाटीलविरुद्ध या हरीशनी साक्ष दिली होती. तेव्हा दामिनी वकील बोलते की मधुकर पाटील विरुद्ध हरीशनी साक्ष दिली, त्यानंतर या हरीशला मधुभाऊनी रागाच्या भरात मारून टाकलं. तेव्हा अर्जुन बोलतो दामिनी वकीलला, तुम्ही माझं पूर्ण वाक्य अजून ऐकलंच नाही. हरीशनी साक्ष दिली आणि त्यानंतर त्यांचा खून झाला, पण ज्यावेळी त्यांचा खून झाला त्यावेळी मधुभाऊ पाटील हे जेलमध्ये होते, मग ते खून कसे करतील. पण हे ऐकून दामिनी वकील चांगलीच गडबडते. तिला वाटलं नव्हतं की तिने केलेल्या प्रश्नावर नंतर तिला असं उत्तर मिळेल. पण त्याच टायमाला दामिनी वकील सांगते की त्यांनी कोणाला तरी सुपारी दिली असेल. तेव्हा अर्जुन बोलतो की जेव्हा मधुभाऊ जेलमध्ये होते तेव्हा आमच्याशिवाय त्यांना कोणाला भेटायची परवानगी नव्हती, मग ते जेलमध्ये राहून कोणाला सुपारी देतील. तुम्हाला वाटतं की आम्हाला कोणाला तरी या मधुभाऊने हरीशची सुपारी दिली असेल, असं बोलत अर्जुन पहिला पॉईंट फुसून काढतो. तेव्हा इथे महिपंतला कार्यालयात बोलवलं जातं. तेव्हा महिपंतला विचारलं जातं तुमच्या आणि हरीशची भेट झाली का. तेव्हा महिपंत बोलतो माझी आणि हरीशची भेट झालीच नाही. महिपंतला विचारतो हरीशला तुम्ही पर्सनली भेटलात नाही का. तेव्हा महिपंत बोलतो मी हरीशला कधी पर्सनली भेटलोच नाही. तेव्हा अर्जुन बोलतो हरीशला तुम्ही भेटला नाही तर हरीशचा मोबाईल तुमच्याकडे कसा आला. पण महिपंतला माहित असतं, पण महिपंत बोलतो हरीशचा मोबाईल माझ्याकडे कुठे नाही येणार. तेव्हा महिपंत जजला बोलतो या सगळ्या प्रकरणात मला अडकवलं जात आहे. तेव्हा अर्जुन जजला बोलतो महिपंतला फोन बद्दल माहित असून पण महिपंत खोटं बोलत आहे, कारण की त्याचा माणूस हरीशचा फोन वापरून तो एका महिपंतच्या बिल्डिंगच्या साईटवर राहून तो हरीशच्या मित्राशी चॅटिंग करायचा, कारण सगळ्यांना वाटावं की हरीश जिवंत आहे. त्यानंतर हरीशच्या पुतण्याला कडेड्यात आणलं जातं. त्याला विचारलं तर तुम्ही महिपंतला ओळखता का. तो हरीशचा पुतणा बोलतो हो. तो अर्जुन सांगतो की महिपंतने काय केलं तुमच्या बरोबर. तेव्हा हरीशचा पुतणा बोलतो की ह्याने आम्हाला किडनॅप केलं होतं आणि काय केलं होतं काय माहित नाही. तो व्यक्ती सांगतो की मला ड्रग्सचं व्यसन लागलं होतं, पण मधुभाऊनी माझं ड्रग्सचं व्यसन दूर केलं. मधुभाऊनी मला रिहॅब सेंटरमध्ये टाकलं आणि माझं व्यसन दूर झालं. आणि सगळा खर्च माझा मधुभाऊ करत होते आणि हरीश सांगत होते मधुभाऊ हे देव माणूस आहेत. आणि या महिपंतने मला किडनॅप केलं आणि मधुभाऊंविरुद्ध साक्ष द्यायला सांगितली आणि माझ्यामुळे हरीश काकांना पण मधुकर पाटलांविरुद्ध साक्ष द्यायला लागली होती. महिपंतच्या सामने मी माझ्या काकांना बोललो की तुम्ही मधुभाऊंच्या विरुद्ध साक्ष देऊ नका. तेव्हा महिपंतने माझ्या काकाला बेदम मारला. तेव्हा महिपंत बोलला की तुझा पुतण्या भरपूर शहाणपणा करतो, आता तुझ्याबरोबर त्याला पण मारेन. पण माझ्या काकाने त्यांच्या पुढे भरपूर विनंत्या केल्या, पण मी तिथून पळालो. पण त्यानंतर माझ्या काकाने सांगितलं तू सेफ ठिकाणी जा, मी मधुकर पाटील विरुद्ध साक्ष देणार नाही. पण तेव्हा तो पुतण्या सांगतो की पण त्यानंतर मला कधी काका दिसलेच नाहीत, पण मला माझ्या काकाचे मेसेज येत होते की मी सुखरूप आहे. त्यानंतर त्या माणसाला आणलं जातं जो मोबाईल ऑपरेट करायचा आणि महिपतच्या सांगण्यावरून हरीशच्या मित्राबरोबर चॅटिंग करायचा. आणि त्याच टाइमला हरीशचा पुतणा त्याला ओळखतो आणि बोलतो हाच तो माणूस जो काकांच्या फोनवर चॅटिंग करायचा. त्यानंतर अर्जुन त्याला विचारतो की हा मोबाईल कोणी दिला. त्यानंतर तो महिपतचं नाव सांगतो. महिपत हे ऐकून गडबडतो आणि त्याच्या पायाखालची जमीन सरकते. तेव्हा दामिनी वकील बोलते हे सिद्ध कसं होतं की ह्याच्यामध्ये महिपत शिकरे इन्व्हॉल्व असेल. तेव्हा अर्जुन बोलतो याच्यावरून हे सिद्ध कसं होतं की मधुकर पाटील याच्यामध्ये इन्व्हॉल्व असतील. तेव्हा अर्जुन बोलतो की दामिनी वकीलने कोर्टाकडे माफी मागावी की मधुभाऊ हे या सगळ्यामध्ये खुनी आहेत म्हणून सांगतात. जज दामिनी वकील बोलतात तुम्ही चुकीचं बोलत आहात, कारण की तुमचा महिपत शिकरे या सगळ्यामध्ये दोषी आहे. कुठली पण केस होतो तो महिपत शिकरेचं नाव येतच. जज बोलतात की ती कंटेस्टंट साईड महिपत शिकरेची असेल तर महिपत शिकरेला पण तुरुंगवास झाला पाहिजे. तेव्हा महिपत शिकरेचं नाव आल्यानंतर महिपत शिकरेवर उलटतो आणि बोलतो ह्या सगळ्यामध्ये माझं काय नाव आहे. तेव्हा जज बोलतात तुमचं आता नाव आलं नाही, तुम्ही आता गप्प बसा. तेव्हा दामिनी वकील महिपतला बोलते तुम्ही आता गप्प बसा, जरा खाली बसा. महिपत बोलत तिथे दामिनी वकीलचा पण हात आहे, ती पण ह्याच्यामध्ये आहे. तेव्हा जज बोलतो की दामिनी वकील महिपत आणि साक्षी यांचा पण ह्याच्यामध्ये या सगळ्यामध्ये कट आहे, त्यामुळे दामिनी वकीलची सनद रद्द होऊन त्यांच्यावर पण कारवाई व्हावी आणि महिपत शिकरे यांना पण शिक्षा झाली पाहिजे. तेव्हा साक्षी रडायला लागते आणि बोलतो दामिनी वकील आम्हाला फसवलंय. तेव्हा महिपत बोलतो की दामिनी वकीलने आम्हाला फसवलंय, कारण केस जिंकण्यासाठी हिने काय पण केलं आहे आणि या सगळ्यामध्ये हिने आम्हाला अडकवलं, म्हणून तुम्हाला सांगतो दामिनी वकीलला पकडा. तेव्हा जज साहेब दामिनी वकील महिपत आणि साक्षी यांची चौकशी करावी म्हणून आदेश देतात. त्यानंतर जज साहेब आदेश देतात की मधुभाऊ या सगळ्यामध्ये निर्दोष आहे, त्यांना
त्यांची या सगळ्यामध्ये सुटका झाली पाहिजे. आणि फायनली अर्जुनने मधुभाऊने या केस मधनं सोडवलेला आहे. आणि त्यानंतर अशा प्रकारे मधुभाऊ आणि सायलीचा सुभेदार कुटुंबाने स्वीकार केलेला असतो आणि प्रियाला बाजूला केलेलं असतं. आणि आता सुभेदारांची बेस्ट फ्रेंड ही सायली ठरलेली असते आणि कपटी प्रियाचं सत्य सगळ्यांना समजलेलं असतं. आणि जे काही कपटी प्रिया करते त्याच्या मागे महिपन आणि साक्षी यांना ही मदत करत आहे आणि हे सगळ्यांना आता कळलेलं आहे. आणि आता महिपन शिकरे आणि दामिनी वकील यांच्या बाबतीत कोर्ट काय निर्णय घेणार पुढे पाहणे रंजकच होणार आहे.